मित्रांनो नमस्कार. माझं नाव रमेश मोहिते. आपण आज आय पी ॲड्रेस व त्याच्या तपासामध्ये काय उपयोग होऊ शकतो या विषयावरती बोलण्यासाठी हे सत्र आयोजित केलेलं आहे. या सत्रामध्ये आपण आय पी ॲड्रेसचे विविध उपयोग, आय पी ॲड्रेस म्हणजे काय, आय पी ॲड्रेस व्हर्जन 4 म्हणजे काय, आय पी ॲड्रेस व्हर्जन 6 म्हणजे काय आणि प्रायव्हेट आय पी ॲड्रेस म्हणजे काय, पब्लिक आय पी ॲड्रेस म्हणजे काय याबद्दलची माहिती करून घेणार आहोत. निदान तुम्हाला कदाचित कल्पना असेल की कोणत्याही सायबर गुन्ह्याचा तपास हा आय पी ॲड्रेसच्या मदतीशिवाय किंवा आय पी ॲड्रेसच्या माहिती मिळाल्याशिवाय आपल्याला त्या सायबर गुन्ह्याचा तपास करता येणार नाही. क्रिस्टल क्लिअर डोक्यामध्ये मांडून ठेवा की कोणत्याही सायबर गुन्ह्याचा तपास तुम्हाला करायचा असेल, मला तो इंटरनेट बँकिंगचा कुठला फ्रॉड असेल किंवा ईमेल संदर्भात कोणत्याही प्रकारचा तपास असेल किंवा एखाद्या वेबसाईटचं हॅकिंग असेल किंवा कोणताही विशिंग कॉलचा गुन्हा असेल किंवा फिशिंगचा गुन्हा असेल, तर तुम्हाला आय पी ॲड्रेस हा केंद्रबिंदू धरूनच तपास करावा लागतो. आणि म्हणूनच याच कारणाकरिता आय पी ॲड्रेस म्हणजे काय हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आय पी ॲड्रेसशिवाय कोणत्याही सायबर गुन्ह्याचा तपास करणं जवळजवळ अशक्य आहे. एखादा ईमेल कुठून आला, म्हणजे एखादा समजा फेसबुकचं कोणीतरी प्रोफाईल तयार केलं असेल फेक प्रोफाईल तयार करताना जेव्हा आपण प्रोफाईल तयार करतो तेव्हा ईमेल ॲड्रेस आपल्याला विचारला जातो, व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल नंबर विचारला जातो. तर अशा वेळेला मोबाईलचा जो आय पी असतो, जो त्याच्या आय पी डी आरमध्ये आपल्याला मागवावा लागतो, त्यामध्ये आय पी असतो. ईमेल जेव्हा आपण हेडर मागवतो किंवा ईमेलचा ॲक्सेस लॉग मागवतो त्यामध्ये आय पी असतो. तो आय पीचा धागा पकडून आपल्याला पुढे त्या गुन्ह्याचा तपास करावा लागतो. त्यानंतर अनेक इंटरनेट बँकिंगचे गुन्हे जे आहेत, आर्थिक स्वरूपाचे जे गुन्हे आहेत, त्यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स केले जातात. ते प्रत्येक वेळी इंटरनेटच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन ज्या वेळेला आरोपी करतो त्या वेळेला त्या संगणकाचा आय पी जो आहे, आय पी ॲड्रेस जो आहे, तो बँकेच्या सर्व्हरवर किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या सर्व्हरवरती किंवा ई वॉलेट कंपनीच्या सर्व्हरवरती रजिस्टर होतो. आणि ते फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन त्यांनी केलं हे दर्शवण्यासाठी तो आय पी ॲड्रेस आपल्याला मदतगार साबित होतो आणि त्या आय पी ॲड्रेसच्या माध्यमातून आपण त्या आरोपीचा तपास लावू शकतो. आता आय पी ॲड्रेस काय हे आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर एक समान ॲनॉलॉजी मी ड्रॉ केली की दोन फोनमध्ये आपल्याला जर कम्युनिकेशन करायचं असेल, जेव्हा एका फोनवरून दुसऱ्या दोन फोनवरती संपर्क करायचा असतो त्यावेळेला तुम्हाला काय लागतं? पहिली गोष्ट इन्स्ट्रुमेंट्स लागतात, नो डाऊट अबाउट दॅट. त्यानंतर एक फिजिकल मीडियम लागतं ज्याच्याद्वारे ते केबल म्हणा किंवा MTNLने किंवा BSNLने टाकलेली लाईन असेल ती असेल, स्विचिंगचे इक्विपमेंट्स आहेत. पण त्याबरोबरच तुम्हाला लागतो त्या व्यक्तीचा नंबर. त्या व्यक्तीचा नंबर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या ठराविक व्यक्तीला फोन करू शकत नाही. आणि म्हणूनच त्या व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक हा तितकाच महत्त्वाचा असतो. आणि त्याला तुम्हाला कॉल करायचा असेल तुम्हाला स्वतःचा देखील एक दूरध्वनी क्रमांक लागतो. आणि त्यामुळे दोन दूरध्वनी क्रमांकामध्ये जर कम्युनिकेशन घडवून आणायचं असेल तर आपल्याला एक दूरध्वनी क्रमांक लागतो. याच पद्धतीने दोन संगणकांमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी तुम्हाला काय लागतं तर आय पी ॲड्रेस. जर दूरध्वनी क्रमांक दूरध्वनीसाठी लागतो तर संगणकावरती दोन्ही संगणकांमध्ये कम्युनिकेशन जर घडवून आणायचं असेल तर त्या दोन्ही संगणकांना स्वतःचा एक आय पी ॲड्रेस असणं गरजेचं आहे. नुसते संगणकच नाही, सर्व्हर म्हणा किंवा त्यांना जे कनेक्ट करणारे डिव्हायसेस असतात, जसे राउटर आहे, या सर्वांना देखील एक आय पी ॲड्रेस द्यावा लागतो. प्रिंटर तुम्ही जोडला नेटवर्कमध्ये त्याला आय पी ॲड्रेस द्यावा लागतो. स्कॅनर जर जोडला तर त्याला आय पी ॲड्रेस द्यावा लागतो, तरच तो त्या नेटवर्कमध्ये काम करू शकतो. आणि म्हणूनच आय पी ॲड्रेसचं हे महत्त्व जे आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता एक लक्षात घ्या की मी आता जसं म्हणालो की दोन संगणकांमध्ये एकमेकांना संपर्क करायचा असेल तर आय पी ॲड्रेस लागतो. हे तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही असं विचाराल की जेव्हा आपण फेसबुकला, गुगलला, ट्विटरला, याहूला, स्नॅपडीलला, ॲमेझॉनला अशा अनेक प्रकारच्या वेबसाईट्स आपण व्हिजिट करतो, आपण कुठे आय पी ॲड्रेस टाईप करतो त्यामध्ये. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की जरी तुम्ही इंटरनेट ब्राउझरमध्ये फेसबुक टाईप करत असला तरी ते नुसतं टाईप केल्यामुळे तुम्ही त्या फेसबुकच्या सर्व्हरपर्यंत पोचत नाही. जोपर्यंत तुम्हाला त्या फेसबुकच्या सर्व्हरचा किंवा इतर कोणत्याही वेबसाईटच्या सर्व्हरचा आय पी ॲड्रेस माहीत नसेल तर तुम्ही त्या साईटपर्यंत पोचू शकत नाही, त्या वेबसाईटपर्यंत तुम्ही पोचू शकत नाही. जसं तुमच्या फोनमध्ये एक कॉन्टॅक्ट किंवा फोनबुक असतं, त्या फोनबुकमध्ये तुम्ही विविध नावांनी त्या व्यक्तींचे नंबर त्यांच्या नावासमोर
नोंद करता आणि त्याची एक तुमच्याकडे एक डिरेक्टरी तयार होते फोनमध्ये. हे जे फोनबुक आहे ह्यामध्ये तुम्ही त्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्या नावाच्या माध्यमातून फोन कनेक्ट होत नाही किंवा मोबाईल कनेक्ट होत नाही, तर त्या नावाच्या पाठीमागे जो नंबर असतो त्या व्यक्तीचा, त्या नंबरच्या आधारे ते टेलिफोनचं किंवा मोबाईलचं कनेक्शन होत असतं. परंतु आपण मानवजात, मनुष्य प्राणी हा कोणतेही आकडे लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत त्याची मेमरी कमकुवत असते. कोणताही मोठा आकडा जर तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितला, जसं की तुमच्या बँक अकाउंटचा नंबर, तर तुमच्या लक्षात राहत नाही. IP ॲड्रेस हा एक प्रकारचा नंबर असल्यामुळे तो आपल्याला लक्षात राहणार नाही, कारण अनेक प्रकारच्या अनंत वेबसाईट्स आपण दररोजच्या दररोज आपण ब्राउज करत असतो. आपल्याला त्या वेबसाईटचं नाव सहजासहजी लक्षात येतं. Amazon.com, Facebook.com, महाराष्ट्रपोलीस.com, अशा अनेक प्रकारच्या वेबसाईट्सची आपल्याला नावं मात्र लक्षात राहतात. परंतु त्यांचे जर IP ॲड्रेस आपल्याला विचारले, जरी दिले आपण, तरी ते पाठ नाही करू शकत आपण. आपल्याला त्या ऐनवेळी आठवणार नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारची, जशी फोन तुमच्या मोबाईलमध्ये फोन बुक आहे, तशाच प्रकारचं इंटरनेटच्या विश्वामध्ये एक IP ॲड्रेसचं बुक आहे, ज्याला म्हटलं जातं DNS सर्व्हर, डोमेन नेम सर्व्हर. तर हा डोमेन नेम सर्व्हर कुठं असतो? हा डोमेन नेम सर्व्हर हा जो तुमचा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याच्या नेटवर्कमध्ये किंवा त्याच्या इमारतीमध्ये तो असतो. ज्या वेळेला तुम्ही एखादा वेब ॲड्रेस टाईप करता, जसं की www.facebook.com, त्यावेळेला तुमचा कम्प्युटर जो आहे, तुमचा जो ब्राउझर आहे, तो तुमच्या ISPच्या DNS सर्व्हरबरोबर कॉन्टॅक्ट करतो आणि त्याला विचारतो की अरे बाबा Facebook.comचा IP ॲड्रेस काय आहे. तो DNS सर्व्हर, त्याच्याकडे जगातल्या जवळजवळ सर्व वेबसाईट्सच्या IP ॲड्रेसची माहिती असते. तो तिथला IP ॲड्रेस काढून तुमच्या ब्राउझरला देतो आणि तुमचा ब्राउझर तो IP ॲड्रेस घेऊन फेसबुकच्या सर्व्हरपर्यंत पोहोचतो. हे सर्व क्षणार्धात होतं, तुम्हाला लक्षातही येत नाही की हे कधी झालं आणि पटकन तुमची ती वेबसाईट देखील ओपन होते. परंतु तुमच्या संगणकावरून तर फेसबुकचा वेब ॲड्रेस www.facebook.com घेऊन DNS सर्व्हरवरती जाणं, तिकडनं तो IP ॲड्रेस घेऊन परत येणं आणि त्या IP ॲड्रेसचा पॅकेट तयार करून ते फेसबुक सर्व्हरवरती जाणं आणि त्या IP ॲड्रेसच्या माध्यमातून फेसबुककडनं ते पेज घेऊन परत तुमच्या संगणकावरती येणं. हे जे क्लिष्ट काम आहे हे तुम्हाला करायची गरज नसते. तुमच्या ब्राउझरमध्ये हे सर्व टेक्नॉलॉजी इन्क्लूड असते आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवरती क्षणार्धामध्ये जाऊन ते वेब पेज ओपन करता येतं. त्यामुळे फेसबुक, गुगल, ट्विटर, याहू हे जरी आपण त्याचे URL आपल्याला लक्षात ठेवत असलो तरीसुद्धा त्याच्या पाठीमागे जो आहे तो त्या सर्वांचा IP ॲड्रेस आहे. त्या IP ॲड्रेसच्या माध्यमातूनच आपण त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ शकतो, हे तुम्ही लक्षात घ्यावं. असं आता मी तुम्हाला या पेजवरती दाखवलं स्लाईडमध्ये की ही खाली जे आहे ते DNSचा फोन बुकसारखं एक IP ॲड्रेस आणि वेबसाईटचं एक टेबल आहे, ज्याच्यामध्ये वेळोवेळी तर DNS सर्व्हर जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वेबसाईटचे काही IP ॲड्रेस जर चेंज झाले तर पटकन ती इन्फॉर्मेशन सर्व DNS सर्व्हरना रेप्लिकेट होत असते आणि वेळोवेळी ती इन्फॉर्मेशन हा सिंक्रोनाइज करत असतो DNS सर्व्हर. त्यामुळे तुम्ही कधीच चुकत नाही. तुम्ही Facebook.com टाईप केलं आणि फेसबुकने अचानकपणे त्याचा IP ॲड्रेस जरी बदलला तरी काही क्षणांमध्ये तो IP ॲड्रेस त्या DNS सर्व्हरवरती अपडेट होत असतो. आता एक लक्षात घे की IP ॲड्रेसमुळे आपण इंटरनेटवरील संगणक ओळखू शकतो, म्हणून आपल्याला IP ॲड्रेस तपासामध्ये महत्त्वाचं असतं. कारण त्या संगणकाच्या पाठीमागे जी व्यक्ती आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणायला हरकत नाही की अटॅचिंग अ ह्युमन फिगर टू द मशीन. म्हणजे एखाद्या मानवी व्यक्ती ज्याने तो संगणकाचा वापर करून गुन्हा केला आहे, त्या व्यक्तीला जर आपल्याला शोधायचं असेल तर पहिल्यांदा तो संगणक आपल्याला शोधावा लागतो. तो संगणक शोधल्यानंतर आपण त्या व्यक्तीचा तपास करू शकतो आणि म्हणूनच संगणक शोधण्याचं काम हे IP ॲड्रेस आपल्याला मदत करतो. त्यामध्ये ज्यावेळेला कोणताही गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून वेब सर्व्हरवरती जातो कोणत्याही, जसं की Facebook.com, ABC.com, XYZ.com, त्यावेळेला त्या सर्व्हरवरती त्याच्या ॲक्टिव्हिटीचा पूर्ण रेकॉर्ड ठेवला जातो, ज्याला वेब सर्व्हर लॉग असं म्हणतात. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय मेन्शन असतं, एक मी थोडक्यात तुम्हाला एक असं टेबल दिलेलं आहे. या पद्धतीची माहिती त्या सर्व्हर लॉगमध्ये असते. ही आपल्यासाठी महत्त्वाची माहिती असल्यामुळे हे फक्त मी 4 कॉलम्स घेतले, परंतु याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त माहिती देखील त्यामध्ये उपलब्ध असते. आपल्या दृष्टीने उपयुक्त माहिती कोणती, की कोणत्या IP ॲड्रेसवरून तो क्रिमिनल आला, तो गुन्हेगार आला, तर ही जी माहिती असते त्या गुन्हेगाराच्या संगणकाचा IP ॲड्रेस जो असतो तो त्या वेब सर्व्हरच्या लॉगमध्ये सोर्स IP ॲड्रेस या कॉलममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डेस्टिनेशन IP ॲड्रेस हा त्या सर्व्हरचा असतो, ज्या सर्व्हर तो क्रिमिनल आला, जसं Facebook.com किंवा ABC.com जे तुम्हाला सांगितलं.
तो जवळजवळ त्या वेब सर्व्हर लॉगमध्ये सेमच दिसेल तुम्हाला. परंतु जो गुन्हेगार आला त्याच्या व्यतिरिक्त इतरत्र अनेक काही लोक आलेले असतील. तर त्यामध्ये त्यांनी केलं एक प्रकारचं कृत्य. तर ते कसं ओळखायचं, तर ते ॲक्शनच्या कॉलममध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की ते जो कोणी इकडे आला त्यांनी जर समजा ती वेबसाईट हॅक केली असेल, तर त्यांनी वेबसाईट हॅक करताना जे काही उपद्व्याप केले असतील, जे काही कमांड्स दिले असतील, ते सर्व ॲक्शन या कॉलममध्ये मिळून येतात. आणि ते दिवस आणि वेळ याच्या आधारे आपण त्याची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतो, किंवा त्याचा IP ॲड्रेस आपण त्या वेब सर्व्हरच्या पूर्ण मोठ्या डेटाबेसमधनं काढू शकतो आणि त्याच्यापर्यंत आपण पोचू शकतो. तर IP ॲड्रेस बेसिकली त्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचा एक तपासाचा दुवा आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने IP ॲड्रेस अत्यंत महत्त्वाचा असतो. आता IP ॲड्रेसचे 2 प्रकार आहेत, प्रायव्हेट IP ॲड्रेस आणि पब्लिक IP ॲड्रेस. आता यामध्ये फरक काय आहे, तुम्हाला ह्याच्या पाठीमागची थोडी जर पार्श्वभूमी सांगायची झाली तर IP ॲड्रेस हे 2 प्रकारामध्ये 2 व्हर्जन्समध्ये येतात. एक IP ॲड्रेस व्हर्जन 4 आणि IP ॲड्रेस व्हर्जन 6. जेव्हा इंटरनेटचा उदय झाला 1980च्या काळामध्ये, त्यावेळेला इंटरनेटचा वापर हा सर्वसामान्य लोक करतील असं कदापि गृहीत धरण्यात आलेलं नव्हतं. असं कधी त्यांना वाटलंही नव्हतं शास्त्रज्ञांना, की इंटरनेटचा वापर हा घरोघरी होईल किंवा दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेटचा वापर केला जाईल. आणि म्हणून त्यांनी IP ॲड्रेसची संख्या जी आहे ती अशी गृहीत धरली, की त्यांना वाटलं ही पुरेशी ठरेल आपल्याला. तर IP व्हर्जन 4 हा त्यावेळेला अस्तित्वात आला आणि त्या IP व्हर्जन 4 हा त्याला 32 बिट ॲड्रेसिंग असं म्हटलं जातं. तर त्याच्या आधारे जगामध्ये एकमेव IP ॲड्रेसेस असे किती निर्माण होऊ शकतात, तर असे साधारणतः 400 कोटीपर्यंत IP ॲड्रेसेस निर्माण होऊ शकतात IP व्हर्जन 4च्या आधारे. परंतु झालं काही, दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला, की दैनंदिन जीवनामध्ये आज मोबाईलवर चालता चालता आपण इंटरनेटचा वापर करतो. व्हॉट्सॲप, ईमेल्स, फेसबुक स्टेटस, लिंक्डइन, ट्विटर, खरेदी करणं, बँकेचे व्यवहार करणं, सर्व काही आपण मोबाईलवरून इंटरनेटच्या माध्यमातून करत असतो. आणि त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपल्याला IP ॲड्रेस लागतो. असं प्रत्येकाला अनेक IP ॲड्रेसेस दिवसभरामध्ये लागतात. आणि जसजसा हा इंटरनेटचा वापर व्यापक स्वरूपात व्हायला लागला, तशी IP व्हर्जन 4ची जी संख्या आहे ती कमी पडायला लागली. तुम्हाला कदाचित आठवत असेल, की पूर्वी आपले टेलिफोन दूरध्वनी क्रमांक लोकल लँडलाईन जे आहे ते 7 आकड्याचे होते. परंतु 7 आकड्यातून जेवढे कॉम्बिनेशन्स तयार होते वेगवेगळ्या क्रमांकाचे, कारण की प्रत्येक टेलिफोन नंबर हा युनिक असावा लागतो. तर त्याचे युनिक टेलिफोन नंबर्स जे निर्माण करण्याची 7 आकड्यांमध्ये क्षमता होती ती पूर्ण झाली होती आणि अधिक टेलिफोन क्रमांकांची गरज वाटू लागल्यामुळे 7 आकड्याचे टेलिफोन क्रमांक परत 8 आकड्याचे केलेले, ज्याच्यामुळे अधिक लोकांना टेलिफोनची सुविधा प्राप्त करून देता आली. त्याच पद्धतीने IP व्हर्जन 4 32 बिट ॲड्रेसिंग स्कीम जी होती, त्याऐवजी आता नव्याने IP व्हर्जन 6 हे व्हर्जन आलेलं आहे IP ॲड्रेस. आणि त्या व्हर्जनप्रमाणे जी IP ॲड्रेसची निर्मिती होईल ती कदाचित हे मानवी विश्व या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत ती ॲड्रेस संपणार नाही. इतक्या मुबलक प्रमाणामध्ये या IP ॲड्रेसची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे हे IP ॲड्रेस व्हर्जन 6चे जे IP ॲड्रेसेस आहेत ते आपल्याला कधीही कमी पडणार नाहीत. आणि त्यामुळे हळूहळू आपण IP व्हर्जन 4 पासून IP व्हर्जन 6कडे मायग्रेट होत चाललेलो आहोत. परंतु काही जुने जे हार्डवेअर आहेत, की जुने जे मोबाईल फोन्स आहेत, त्यांना IP व्हर्जन 6 ॲड्रेस समजत नाही. म्हणून काही वेळेला तुम्हाला हे दोन्ही प्रकारचे IP ॲड्रेस पाहायला मिळतील. जेव्हा तुम्ही एखाद्या मोबाईलमध्ये किंवा संगणकामध्ये किंवा एखाद्या ईमेलच्या हेडरमध्ये डोकं घाला, तेव्हा तुमच्या लक्षात येईल काही ठिकाणी IP व्हर्जन 4चे ॲड्रेसेस आहेत, काही ठिकाणी IP व्हर्जन 6चे ॲड्रेसेस आहेत. जेव्हा तुम्हाला वोडाफोनसारखी कंपनी एखादा IP ॲड्रेस देते तुम्हाला इंटरनेटवरती जाण्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला IP व्हर्जन 4चा ॲड्रेस देखील दिसेल, IP व्हर्जन 6चा ॲड्रेस देखील दिसेल. त्यामुळे गोंधळून जाऊ नका, दोन्ही प्रकारचे IP ॲड्रेस एका डिव्हाइसला वापरता येऊ शकतात. तर हे जे IP व्हर्जन 4 आणि IP व्हर्जन 6 ॲड्रेस मी जे म्हटलं, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे प्रायव्हेट IP ॲड्रेस, दुसरा आहे पब्लिक IP ॲड्रेस. आता तुम्हाला त्यांच्या नावावरूनच लक्षात आलं की प्रायव्हेट म्हणजे खाजगी, पब्लिक म्हणजे सार्वजनिक. आता यांच्यामध्ये फरक काय आहे? त्याच्यामध्ये फरक असा आहे की प्रायव्हेट IP ॲड्रेसेस जे आहेत ते कार्यालयात किंवा घरी वापरले जातात. जेव्हा आपण आपल्या बाहेरून घरामध्ये येतो, घरामध्ये आपल्याकडे इंटरनेटचा राउटर असतो. त्या राउटरला एक पब्लिक IP ॲड्रेस मिळालेला असतो, जो आपल्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून आलेला असतो. कारण आपण घरात जरी 8 माणसं असलो, 4 माणसं असलो आणि प्रत्येकाला इंटरनेटची सुविधा हवी असते, कारण मोबाईलमध्ये सगळ्यांचे WhatsApp आहे, मोबाईलमध्ये सगळ्यांचे
वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स ॲक्सेस करण्यासाठी, ॲप्स ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर करावा लागतो. अशा वेळेला इंटरनेट जाण्यासाठी जो पब्लिक आय पी ॲड्रेस लागतो, तो प्रत्येकाला जर इंडिव्हिज्युअल घ्यायचा ठरवला आपण, तर प्रत्येकाचं वेगवेगळे कॉस्ट आपल्याला द्यावे लागेल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला. त्यामुळे आपण फक्त एकच कनेक्शन घेतो, एकच वायर आपल्या घरात येते इंटरनेटची, ती आपल्या राउटरला जोडलेली असते. त्या राउटरच्या माध्यमातून आपण सर्वजण त्या एका पब्लिक आय पी ॲड्रेसचा वापर करून इंटरनेटवरती जात असतो. परंतु शेवटी आपलं डिव्हाइस म्हणजे मोबाईल फोन असेल, संगणक असेल, लॅपटॉप असेल, आयपॅड असेल, आणखी काही तुमच्याकडे मोबाईल डिव्हाइस असतील घरामध्ये, तर ते जर राउटरशी कम्युनिकेट करायचं असेल त्यांना, कारण शेवटी राउटरच्या माध्यमातून त्यांना इंटरनेटवर जायचं आहे. परंतु राउटर हा देखील एक डिव्हाइस आहे आणि त्यालासुद्धा कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला आय पी ॲड्रेस पाहिजे. राउटरला स्वतःला देखील एक आय पी ॲड्रेस असतो आणि त्यामुळे तुमच्या मोबाईलला जर इंटरनेटवर जायचं असेल, तुमच्या मोबाईलला तात्पुरत्या स्वरूपात कोणता तरी आय पी ॲड्रेस पाहिजे असतो, जो त्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये राउटरपर्यंत घेऊन जाईल. राउटरपर्यंत एकदा गेल्यानंतर राउटर तुम्हाला पुढे इंटरनेटवरती पब्लिक आय पी ॲड्रेसच्या माध्यमातून घेऊन जाऊ शकतो आणि अशा वेळेला तुम्हाला जो आय पी ॲड्रेस दिला जातो राउटरकडून, त्या आय पी ॲड्रेसला म्हणतात प्रायव्हेट आय पी ॲड्रेस. तो प्रायव्हेट आय पी ॲड्रेस कुठून कुठपर्यंत वापरला जातो? तुमच्या डिव्हाइसपासून तुमच्या राउटरपर्यंत. तुम्ही जे वायफाय तुमचं कनेक्ट होतं मोबाईल फोनचं, त्यावेळेला तुमच्या मोबाईल डिव्हाइसपासून त्या राउटरपर्यंत जो आय पी ॲड्रेस दिला जातो तो प्रायव्हेट आय पी ॲड्रेस असतो आणि राउटरपासून इंटरनेटवर कोणत्याही वेबसाईटवर जाण्यासाठी जो वापरला जातो तो पब्लिक आय पी ॲड्रेस असतो. त्यामुळे इंटरनेटवरती जो वापरला जातो तो पब्लिक आय पी ॲड्रेस घरातल्या घरात किंवा कार्यालयात अनेक कॉम्प्युटर्स एकमेकाला जोडण्यासाठी जे वापरले जातात त्यांना प्रायव्हेट आय पी ॲड्रेस असं म्हणतात. तर आय पी ॲड्रेसच्या प्रकारामध्ये आपण हे दोन्ही आय पी ॲड्रेस बघितले, हे पूर्ण त्याची जिस्ट आहे. दुसरा एक महत्त्वाचा फरक म्हणजे आय पी ॲड्रेस, प्रायव्हेट आय पी ॲड्रेस हा फ्री असतो. तो वापरण्यासाठी तुम्हाला कोणाला पैसे देण्याची गरज नसते. भले तुम्ही कार्यालयात 2000, 200, 500, 800 किती कॉम्प्युटर जोडा, तर प्रायव्हेट आय पी ॲड्रेसची रेंज जी आहे ती वापरली तर तुम्हाला त्या वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे भरायला लागत नाही, कम्प्लिटली फ्री असतो. परंतु इंटरनेटवरती जाण्यासाठी जो पब्लिक आय पी ॲड्रेस वापरला जातो त्याची कॉस्ट जी आहे तुम्ही इंटरनेट कनेक्शनच्या स्वरूपामध्ये आय एस पीला देत असतात, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला. कारण आय एस पीला म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला सुद्धा पब्लिक आय पी ॲड्रेस हे जागतिक संस्थेकडून विकत घ्यावे लागतात किंवा जागतिक संस्थेने नेमलेल्या रजिस्ट्रार्सकडून ते विकत घ्यावे लागतात आणि म्हणूनच इंटरनेटच्या कॉस्टमध्ये त्याची कॉस्ट इन्व्हॉल्ड असते आय पी ॲड्रेसची. आय पी ॲड्रेसचं, प्रायव्हेट आय पी ॲड्रेसचं नियंत्रण हे खाजगी स्वरूपावर करता येतं. म्हणजे तुमची जर कंपनी असेल तर तुमच्या कंपनीमध्ये एक नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर असतो, तो ठरवतो की आय पी ॲड्रेस कोणाला कुठला द्यायचा आणि कारण तो नेटवर्कवरती त्याचं नियंत्रण नसतं. मग तो प्रत्येक जे काही कम्प्युटर्स त्याला जोडलेले असतील कार्यालयामध्ये त्यांना कुठला आय पी ॲड्रेस रेंज द्यायची, कोणाला कुठला आय पी ॲड्रेस द्यायचा, प्रिंटरला कुठला आय पी ॲड्रेस द्यायचा, स्कॅनरला कुठला द्यायचा, सर्व्हरला कुठला द्यायचा, फायरवॉलला कुठला द्यायचा, तर हे सर्व काम हे नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर करत असतो. घरामध्ये आपण ते करतो का? नाही करत. घरामध्ये हे काम कोण करतं? तर आपल्या घरामधला जो राउटर आहे त्याच्यामध्ये एक प्रोटोकॉल आहे ज्याला म्हटलं जातं DHCP, डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. हा डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल जेव्हा तुम्ही त्या राउटरच्या वायफायच्या रेंजमध्ये येता तेव्हा तो पटकन तुम्हाला डिटेक्ट करतो. तुमचा युजरनेम पासवर्ड तुमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये सेव्ह केलेला राउटरचा युजरनेम पासवर्ड तो मॅच झाला की तो तुम्हाला तो आय पी ॲड्रेस देऊन टाकतो आणि ऑटोमॅटिकली तुम्ही घरात आल्या वायफायला कनेक्ट होतो. पब्लिक आय पी ॲड्रेसचं नियंत्रण कोण करतं? IANA, इंटरनेट असाइन्ड नंबर अथॉरिटी, ही जागतिक संस्था जगातल्या सर्व आय पी ॲड्रेसचं नियंत्रण करते. प्रायव्हेट आय पी ॲड्रेस घरामध्ये आपण जो वापरतो, कार्यालयात जो वापरतो, तो कशासारखा असतो? त्याची जर ॲनॉलॉजी मला ड्रॉ करायची झाली तर प्रायव्हेट आय पी ॲड्रेस हा इंटरकॉमसारखा असतो. जसं एखाद्या कार्यालयामध्ये आपण इंटरकॉमचा वापर करतो, कशासाठी करतो? तर MTNL किंवा BSNL यांच्याकडून जे काही कम्युनिकेशन आलेलं आहे दूरध्वनीचं, त्या कम्युनिकेशनचा वापर जो आहे तो कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना करता यावा. समजा MTNL कडनं तुमच्याकडे एक टेलिफोनचं कनेक्शन आलं, तुमच्या कार्यालयामध्ये 20-25 कर्मचारी आहेत, तर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या डेस्कवरती इंटरकॉम लागतो. कारण त्या इंटरकॉमचा वापर जो आहे तो कंपनीच्या बिझनेसच्या कामासाठी त्यांना वारंवार करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाच्या डेस्कवरती तुम्ही ठरवलं की टेलिफोन ठेवायचा.
MTNL कडनं तुम्ही तेवढ्या लाईन घेणार का 20 किंवा 25? प्रत्येकाला वेगळी लाईन घेणार का? नाही घेणार. तुम्ही काय करणार, एक लाईन घेणार किंवा 2 लाईन घेणार किंवा 3 लाईन घेणार आणि त्या 2-3 लाईन्स ज्या आहेत त्या EPBX ना प्रायव्हेट एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून त्या 2 किंवा 3 किंवा त्या 1 लाईन सर्व लोकांना तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आणि त्यांनासुद्धा कम्युनिकेशन करण्यासाठी इंटरकॉमचे नंबर द्यायला, एक्सटेन्शन नंबर ज्याला आपण म्हणतो. जसं या केसमध्ये 81 83 86 91 हे जे इंटरकॉमचे जे नंबर्स दिलेले आहेत हे तुम्ही दिलेले आहेत, MTNLने दिलेले आहेत. याचं नियंत्रण पूर्ण तुमच्याकडे आहे. सो प्रायव्हेट IP ॲड्रेस हा त्या एक्सटेन्शन नंबरसारखा असतो आणि वरती जो नंबर दिलेला आहे तुम्हाला 283 45 678 हा जो नंबर आहे हा पब्लिक नंबर आहे. हा नंबर असल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कॉल करता येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा कॉल घेता येणार नाही. त्यामुळे हे जे प्रायव्हेट आणि पब्लिक IP ॲड्रेसेस जे समांतर आपण एक एनॉलॉजी ड्रॉ केली ती अगदी ह्या प्रायव्हेट ब्रँच एक्सचेंजसारखी आहे. त्याच्यामध्ये MTNLकडनं एक पब्लिक नंबर घेतला आणि बाकीचे इंटरकॉमचे नंबर, एक्सटेन्शन नंबर जे आहे ते प्रायव्हेट IP ॲड्रेससारखे आपण कार्यालयामध्ये वापरतो. त्याची मी तुम्हाला सांगितलं की ISP कडनं 103.24.5.136 IP ॲड्रेस आपल्याला मिळाला. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपण 192.168च्या रेंजमधला प्रायव्हेट IP ॲड्रेसची वाटणी करून दिली, म्हणजे राउटरने दिली आणि त्या IP ॲड्रेसच्या माध्यमातून हे जे बाकीचे जे डिव्हायसेस आहेत, कम्प्युटर आहे, मोबाईल फोन्स आहेत, प्रिंटर आहे, लॅपटॉप आहे, हे सर्व राउटरपर्यंत जातात आणि राउटरकडून तो पब्लिक IP ॲड्रेस घेऊन ते पुढे निघून जातात. तर ही प्रायव्हेट IP ॲड्रेसची रेंज आहे. तर ह्या जे IP ॲड्रेसेस ह्या रेंजमध्ये दिलेले आहेत, जसं 10.0.0.0 ते 10.255.255.255 ही जी रेंज आहे किंवा 172 पासून सुरू होणारी रेंज आहे, 192 पासून सुरू होणारी रेंज आहे, यामध्ये येणारे जे IP ॲड्रेसेस आहेत हे इंटरनेटवरती कधी वापरले जात नाहीत किंवा इंटरनेटवरती कुठल्या सर्व्हरला दिले जात नाहीत. त्या IANA म्हणजे इंटरनेट असाइन नंबर ऑथॉरिटीने खास राखीव करून ठेवलेले आहेत. फक्त कार्यालयामध्ये, घरांमध्ये किंवा प्रायव्हेट नेटवर्क मग तयार करण्यासाठी वापरले जातात. लॅन ज्याला आपण म्हणतो, लोकल एरिया नेटवर्क, त्यामध्ये वापरण्यासाठी हे IP ॲड्रेसेस तयार केलेले आहेत. हे रिझर्व केलेले IP ॲड्रेसेस आहेत. हे इंटरनेटवरती याचा वापर होत नाही. तर कोणत्या ईमेल लेटरमध्ये हे जर तुम्हाला IP ॲड्रेसेस आढळले तर कृपा करून त्याचा ISP शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याचा ISP कोणीच नसतो. कुठल्या ISPला हे IP ॲड्रेसेस दिलेले नाही आहेत. हे लॅनचे IP आहेत, लोकल एरिया नेटवर्कमध्ये, कार्यालयातले इंटरनल आहेत, एक्सटेन्शन नंबरसारखे आहेत. कोणत्या एक्सटेन्शन नंबरवरून तुम्ही कोणत्या कोणत्याही लँडलाईनचा शोध काढू शकता? नाही करू शकत. तुम्हाला जर मी एक्सटेन्शन नंबर 9 दिला, प्रत्येक हॉटेलमध्ये वापरला जातो 9, 111. त्यामुळे ह्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही ISPचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका. तर हल्लीच नजीकच्या काळामध्ये IANAने 100.64.0.0 ह्या IP ॲड्रेसेससुद्धा रिझर्व करून ठेवले. त्याचं कारण असं आहे की मोबाईल कंपन्यांचे ग्राहक किती असतात, करोडोमध्ये असतात ग्राहक. वोडाफोनचा एक्झाम्पल, करोडो ग्राहक असतील वोडाफोन. तर मी तुम्हाला सांगितली IP ॲड्रेसची संख्या जी आहे अत्यंत कमी स्वरूपात उपलब्ध आहे आणि तीसुद्धा पैसे द्यावे लागतात त्याला, पब्लिक IP ॲड्रेसेसला. तर असे जर गृहीत धरा की वोडाफोनचे 10 कोटी कस्टमर भारतामध्ये आहेत. आपल्या 130 कोटीच्या लोकसंख्येच्या देशामध्ये 10 कोटी वोडाफोनचे ग्राहक असणं अशक्य कोटीतली गोष्ट नाही, शक्य आहे. तर हे 10 कोटी ग्राहकांना IP ॲड्रेस द्यायचा झाला वोडाफोनला, तर 10 कोटी IP ॲड्रेसेस विकत घ्यावे लागतील. एवढे IP ॲड्रेस विकत घेणं किंवा एवढे IP ॲड्रेसेस त्याला विकत मिळणं हे देखील अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्यामुळे वोडाफोन काय करते की जसं आपल्या घरामध्ये राउटरच्या पाठीमागे आपण जे लोक असतो 7-8 लोक, त्या लोकांना प्रायव्हेट IP ॲड्रेसेस दिले जातात. राउटरपर्यंत मात्र काय आहे तो पब्लिक IP ॲड्रेस. मग या कंपन्यांनी काय केली की हा राउटर जो आपल्या घरात आहे तो त्यांनी आपल्या कंपनीमध्ये घेतला आणि एका राउटरच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना त्यांनी प्रायव्हेट IP ॲड्रेसच्या माध्यमातून जोडायला सुरुवात केली. आणि तो जो राउटर आहे ज्याच्या माध्यमातून, जसं आपल्या घरात एक खाजगी नेटवर्क तयार झालं तसं मोबाईल कंपन्यांनी त्यांचं खाजगी नेटवर्क त्यांच्या कंपनीतून सुरू केलं. आणि हे तुम्हाला आपण होस्ट आणि कम्प्युटर्स जे डिव्हायसेस दाखवलेलं आहे त्या IP ॲड्रेसच्या माध्यमातून किती होस्ट तयार करता येऊ शकतात. तुम्ही बघितलं असेल की 10चं जे नेटवर्क आहे त्याच्या माध्यमातून 1,67,00,000 कस्टमर एका IP ॲड्रेसच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतात एका रेंजमधून.
म्हणजे याचाच अर्थ मोबाईल कंपन्यांना त्यांचं नेटवर्क जर एक्सटेंड करायचं असेल, वाढवायचं असेल आणि पब्लिक आय पी ॲड्रेसची संख्या त्यांच्याकडे कमी आहे, कमी असतेच मुळात, तर ते अशा वेळेला हे जे आपला घरचा राउटर आहे तो त्यांच्या कंपनीमध्ये मोठा राउटर असतो, त्याच्या आधारे प्रायव्हेट आय पी ॲड्रेसचा वापर करून ते कस्टमर्सना इंटरनेटचं कनेक्शन देत असतं. आता तुम्ही एक लक्षात घ्या की 10, 172, 192 हे आय पी ॲड्रेस आपण घरात देखील वापरतो आणि तेच आय पी ॲड्रेस जर आपण त्या मोबाईल कंपन्यांनी 10, 172, 192च्या रेंजमधले त्यांच्या प्रायव्हेट नेटवर्कमध्ये वापरले तर कॉन्फ्लिक्ट येऊ शकतं, संघर्ष निर्माण होऊ शकतो त्यांचा. आणि आपला आय पी ॲड्रेस जर सेम असेल घरातला तर इंटरनेट चालणार नाही. आणि म्हणूनच आयना या संस्थेने 100.64.0.0 हे आय पी ॲड्रेस त्यांच्यासाठी खास रिझर्व करून ठेवलेले आहेत. त्याला CG-NAT, करिअर ग्रेड नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन असं क्लासिफाय करून त्यांना दिलेलं आहे. CG-NATमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की जो राउटर आपल्या घरी होता तसाच राउटर पण मोठ्या स्वरूपामध्ये इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या बिल्डिंगमध्ये असतो. जसं आता तुम्ही जर बघितलं जे 3 दाखवलेत हे राउटर्स आहेत बेसिकली मोठ्या स्वरूपातले. आणि बाहेर कनेक्ट करण्यासाठी इंटरनेटसाठी त्यांना आणखीन एक राउटर वापरावा लागतो, ज्याच्या आधारे इंटरनेटवरती त्यांना कम्युनिकेशन जोडून देता येतं त्यांच्या कस्टमर्सना. तर ह्या स्लाईडमध्ये तुम्ही जर बघितलं तर खाली मी एक एक्सेल शीट दाखवलेली आहे. हा एका मोबाईल नंबरचा IPDR आहे. जसं आपण CDR मागवतो सेलफोनसाठी, तसं IP ॲड्रेसच्या नंबरवरून एखाद्या मोबाईल नंबरवरून आपण काय मागवतो? CDR मागवतो. मोबाईल नंबर आपल्याला मिळाला आरोग्याचा, आपण काय करतो? CDR मागवतो. तसंच IP ॲड्रेसचा जो CDR जो आपण मागवतो त्याला IPDR असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा IP ॲड्रेस आपल्याला फेसबुककडनं मिळाला. समजा आपण फेसबुककडे चौकशी केली की अमुक एक फेक प्रोफाईल आहे, हे कोणी तयार केलं? तर फेसबुक काय करतं? त्यांचा सर्व्हर लॉग बघतं. ते सर्व्हर लॉगमध्ये ते पाहतं की हे प्रोफाईल आहे. या प्रोफाईलचं क्रिएशन कधी झालं, डेट, टाईम, IP ॲड्रेस त्याची संलग्न असलेला, ज्या वेळी लॉग इन केलं त्या फेक प्रोफाईल बनवणाऱ्याने त्या अकाउंटला त्यावेळेला काय IP ॲड्रेस होते, सगळ्या IP ॲड्रेसची लिस्ट आपल्याला देतं ॲज अ इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी. ही आपल्याकडे लिस्ट आल्यानंतर आपण पाहतो की हा IP ॲड्रेस आहे, हा वोडाफोनचा आहे, एअरटेलचा आहे. हा IP ॲड्रेस आपण घेतो आणि वोडाफोन कंपनीला, एअरटेल कंपनीला किंवा आणखी कुठला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याला विचारतो की 42 या केसमध्ये जसं 42.106.83.142 हा IP ॲड्रेस या दिवशी यावेळी तुम्ही कोणाला दिला? ज्याला दिला असेल त्यांनी ते फेक प्रोफाईल तयार केलं असं आपण निष्कर्षापर्यंत येऊ शकतो. परंतु जसं मी मागच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं की नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर हे IP ॲड्रेसची संख्या कमी असल्यामुळे नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर देखील स्वतःच्या नेटवर्कपासून त्यांच्या कस्टमरला कनेक्ट करण्यासाठी प्रायव्हेट IP ॲड्रेसेस वापरतात. आणि त्यामुळे असे प्रायव्हेट IP ॲड्रेसेस जे आहेत, हे प्रायव्हेट IP ॲड्रेस एका पब्लिक IP ॲड्रेसशी संलग्न असतात. आणि हे प्रायव्हेट IP ॲड्रेसेस जे असतात ते अनेक लोकांना वाटले जातात त्या रेंजमध्ये. म्हणजे एक पब्लिक IP हा जवळ 50, 100, 200, 500 लोकांना दिलेला असतो. म्हणजे या केसमध्ये 42.106.83.142 हा फेसबुकने दिलेला आपल्याला IP जो आहे तो IP वोडाफोननी जवळजवळ 100, 200, 500 कस्टमर्सना वाटलेला होता प्रायव्हेट IP ॲड्रेसची जोडणी करून. मग अशा वेळेला आपल्याला वोडाफोन काय सांगतं की ठीक आहे, तुम्ही मला IP ॲड्रेस दिला, डेट आणि टाईम दिला, ही घ्या लिस्ट, या लिस्टमध्ये पहा तुमचा आरोपी कुठे लपलेला आहे. आणि या लिस्टप्रमाणे मी हा IP ॲड्रेस या 200 ते 500 लोकांना दिलेला आहे आणि त्यांचे मोबाईल नंबर मी तुम्हाला देत आहे, तुमचा आरोपी तुम्ही शोधा. आणि मग आपल्याला ते लक्षात येते की अरे बापरे, आता या 500च्या लिस्टमध्ये आपल्याला आरोपी कसा शोधायचा? त्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे ज्याला आपण म्हटलं होतं की वेगवेगळ्या दिवशीचे वेगवेगळ्या IP ॲड्रेसचे आपण उतारे घेतो यांच्याकडून, नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडरकडून, आणि त्यातला आपण एक युनिक नंबर शिकतो. ती वेगळ्या प्रकारची तपासाची ट्रिक आहे ती आपण फेसबुकच्या गुन्ह्याचा तपास या सत्रामध्ये तुम्हाला मी सांगेन की अशा वेळेला आपण आपल्या आरोपीचा शोध कसा करायचा. तर अशा प्रकारे 3 IP ॲड्रेसेस जसं तुम्ही वरच्या कॉलममध्ये बघाल, तुम्ही बघाल की कस्टमरला कनेक्ट केलं त्यावेळेचा IP ॲड्रेस, राउटरचा पब्लिक IP ॲड्रेस आणि डेस्टिनेशनचा म्हणजे फेसबुकचा IP ॲड्रेस, असे 3 IP ॲड्रेस तुम्हाला IPDR मध्ये दिसतील. IP व्हर्जन 6 आणि IP व्हर्जन 4 यामध्ये काय फरक आहे किंवा ते कसे ओळखायचे?
कारण एखाद्या ईमेलच्या हेडरमध्ये तुम्हाला अनेक आय पी ॲड्रेस, अनेक प्रकारचे नंबर्स दिसतील. तर यातला आय पी ॲड्रेस कुठला हे कसं ओळखायचं? सो आय पी ॲड्रेस 4 जो आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 3 डॉट्स, 4 आकडे आणि प्रत्येक आकडा 0 ते 255 हे नियम लागू करायचे आणि त्या पर्टिक्युलर ॲड्रेसला आय पी ॲड्रेस आहे की नाही हे शोधून काढायचं आपल्याला. तर यात तुम्ही बघाल तर 152 नंतर एक डॉट आहे, 76 नंतर एक डॉट आहे, 221 नंतर एक डॉट आहे. असे 3 डॉट्स आहेत आणि 4 आकडे आहेत आणि प्रत्येक आकडा जर तुम्ही बघाल तर 0 ते 255 मध्ये आहे. 152 0 ते 255 मध्ये आहे, 76 तो 0 ते 255 मध्ये आहे. या चारही आकड्यापैकी एकही आकडा जरी 255चा पुढचा असेल, 255च्या ऐवजी 256 असेल, 305 असेल, 428 असेल तर तो आय पी ॲड्रेस नाही. ही नियमावली लागू करून तुम्ही आय पी ॲड्रेस आहे की नाही हे पाहू शकता. आय पी व्हर्जन 6 जो आहे तो मात्र थोडासा क्लिष्ट आहे. तुम्ही बघाल की याच्यामध्ये टोटल 8 सेगमेंट आहेत. ह्या 8 सेगमेंट जे आहेत ह्याच्यामध्ये जे आहे ते काय आहे, ह्याच्यामध्ये जे आहे सी लिहिलेलं आहे ते कोलन आहे. तर ह्याला कोलन म्हणजे काय, कीबोर्डवरती हा कोलन तुम्ही पाहिला असेल बऱ्याच वेळेला. 2 डॉट एकावरती एक ठेवलेले असतात, एकाच्यावरती दुसरा डॉट असतो. असे हे किती कोलन आहेत? हे 7 कोलन आहेत. 8 सेगमेंट क्रमांकाचे 7 कोलन आणि प्रत्येक नंबर जर तुम्ही बघितला ह्याच्यामध्ये, प्रत्येक अंक जर बघितला तर तो 0 ते 9 किंवा ए टू एफ यामधला आहे. हेक्साडेसिमल आहे. पूर्ण जो आकडा आहे त्याला हेक्साडेसिमल म्हटलं जातं. हेक्सा म्हणजे 6, डेसिबल म्हणजे दशमान पद्धती. 6 काय आहे? ए बी सी डी ई आणि एफ. तर ह्या आकड्यामध्ये तुम्हाला हे नियम लावावे लागतील की 8 सेगमेंट आहेत का, प्रत्येक सेगमेंटच्या मध्ये कॉलन आहे का, प्रत्येक अंक जो आहे तो 0 ते 9 ए टू एफ मधला आहे. आता या आकड्यामध्ये कुठे तुम्हाला जी एच आय जे के एल एम झेड पर्यंत कुठे आढळला तर तो आय पी व्हर्जन 6चा ॲड्रेस नाही, हे लक्षात घ्या. आता हा खूप मोठा आकडा आहे आय पी व्हर्जन 6चा. याला छोट्या करण्याच्या काही क्लुप्त्या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात आणल्या. त्या क्लुप्त्या काय आहेत की जिथे 0 आहे ते सगळं राऊंडअप करता येऊ शकतं तुम्हाला. राऊंडअप म्हणजे काय की ते 0 काढून टाकायचे आणि प्रत्येक शून्याच्या पहिल्या शून्याच्या अगोदरचा कोलम आणि शेवटच्या शून्यांच्या बाहेरचा कोलम यांना एकत्र जवळ आणायचं. म्हणजे 2 कॉलम जे आहेत ते एकमेकांच्या जवळ आणायचे. कसे? तर या पद्धतीने तुम्ही जर बघितलं 0 0 0 0 0 0 0 0 हे काढून टाकले. आता हे 0 0 हे 2 सेगमेंट आहेत, कदाचित 3 सेगमेंट असेल, कदाचित एकच असेल. अशा वेळेला तुम्ही सगळे 0 काढून टाकले तरी सुद्धा शेवटी राहतील ते फक्त 2च कॉलम राहतील. ठीक आहे. त्यांनी म्हटलं की ह्याच्यापेक्षा आणखीन आपल्याला कसं शॉर्ट करता येईल. ते म्हणाले की लिडिंग झिरो जे आहेत, म्हणजे कोणत्याही आकड्यामध्ये सुरुवातीला जर काही झिरो असतील तर ते तुम्ही काढून टाकू शकता. नंतरचे 0 म्हणजे ट्रेलिंग झिरो नाही काढू शकत तुम्ही. आता बघा इथे 3 0 आहेत आणि इथे हा 1 0 हे काढले तरी तुम्हाला अशा पद्धतीने आय पी ॲड्रेस पाहायला मिळतील. अनेक केसेसमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने शॉर्ट व्हर्जनचे आय पी ॲड्रेस पाहायला मिळतील. शॉर्ट व्हर्जनचे आय पी ॲड्रेस हे आपल्या मानवी रिडिंगसाठी आहेत. शॉर्ट दिसलं तर दिसायला बरं दिसतं, परंतु ते जेव्हा डिव्हायसेसच्या माध्यमातून पुढे जात असतात त्यावेळेला मात्र त्यांचं एक्सपान्शन होतं आणि प्रत्येक डिव्हाइसला किंवा प्रत्येक कम्प्युटरला किंवा प्रत्येक सर्व्हरला हे आय पी व्हर्जन 6चं लाँग फॉर्म किंवा त्याला शॉर्ट फॉर्म लाँग फॉर्म म्हणून, शॉर्ट फॉर्मपासून लाँग फॉर्म कसा करायचं हे माहीत असतं आणि त्यामुळेच इंटरनेटचं कम्युनिकेशन हे सुलभरित्या अशा पद्धतीने होत राहतं. तुमच्या संगणकाचा जर प्रायव्हेट आय पी ॲड्रेस तुम्हाला शोधायचा असेल तर तुम्हाला पहिल्या ओळीमध्ये मी जो दिलेला आहे कमांड, तो सी प्रॉम्प्टमध्ये जाऊन तो कमांड द्यावा लागतो. तो कमांड काय आहे? ipconfig /all आणि त्यानंतर तुम्ही एंटर मारलं तर खाली जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल ती तुम्हाला दिसेल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल इथरनेट अडॅप्टर लोकल एरिया कनेक्शन हे जे आहे, हा जो पार्ट आहे ह्याच्या खाली असलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे. इथरनेट अडॅप्टर लोकल एरिया कनेक्शन. तर मी माझ्या घरामध्ये लॅन कनेक्शन आहे माझं आणि माझ्या राउटरनी मला एक आय पी ॲड्रेस दिलेला आहे, तो हा आहे. तो काय 192.168.1.30. तसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं जसं माझ्या कम्प्युटरला आय पी ॲड्रेस लागतो तसं राउटरला सुद्धा आय पी ॲड्रेस लागतो. तर राउटरचा आय पी ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला डिफॉल्ट गेटवे या सदराखाली तुम्हाला दिसेल. तो काय 192.168.1.2 आणि वरती जो दिलेला आहे फिजिकल ॲड्रेस हा माझ्या लॅपटॉपचा मॅक आय डी आहे. मॅक म्हणजे मीडिया ॲक्सेस कंट्रोल आय डी. जसं मोबाईल फोनला IMEI नंबर असतो तसा लॅपटॉपला मॅक आय डी असतो.
तर फिजिकल ॲड्रेसमध्ये हा परमनंट असतो, हा कधी चेंज होत नाही. तुमचा आय पी ॲड्रेस भले चेंज होईल, तुमचा डिफॉल्ट गेटवेचा ॲड्रेस भले चेंज होईल, परंतु फिजिकल ॲड्रेस हा नेहमी सेम असतो. आता मी तुम्हाला दाखवलं की तुमच्या संगणकाचा प्रायव्हेट आय पी ॲड्रेस काय आहे, जो तुमच्या राउटरने तुम्हाला दिलेला आहे. तर तुमच्या संगणकाला आय एस पीनी कोणता पब्लिक आय पी दिला आहे हे तुम्हाला जर शोधायचं असेल तर तुम्ही गुगलमध्ये जाऊन व्हॉट इज माय आय पी ॲड्रेस किंवा आय पी ॲड्रेस, माय आय पी काही दिलं ना, तर तुम्हाला गुगलमध्ये पहिली जी सर्च येईल ती तुम्हाला दाखवेल की तुमच्या संगणकाचा पब्लिक आय पी ॲड्रेस काय आहे, तुमच्या आय एस पीने तुम्हाला कुठला आय पी ॲड्रेस दिला आहे. या केसमध्ये तो आहे 103.72.75.165. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे? दोन आय पी ॲड्रेस आपल्या संगणकाला लागतात, एक म्हणजे पब्लिक, एक म्हणजे प्रायव्हेट. प्रायव्हेट का तर मला माझ्या संगणकापासून माझ्या राउटरला कनेक्ट करायचं आहे. पब्लिक का तर माझ्या राउटरपासून मला इंटरनेटवरती कुठेतरी जायचं आहे. आता प्रायव्हेट आय पी ॲड्रेस इंटरनेटवरती चालणार नाही. तर माझ्या संगणकाचा पब्लिक आय पी काय आणि प्रायव्हेट आय पी काय हे या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलं. या केसमध्ये तुम्हाला आय पी ॲड्रेस मिळतो आर पीच्या संगणकाला. ईमेलच्या हेडरमध्ये मिळेल, सर्व्हरच्या लॉग्समध्ये मिळेल, फेसबुककडनं तुम्हाला ती माहिती मिळेल, इंस्टाग्रामकडून मिळेल आणि तपासामध्ये अनेक इंटरनेट ट्रान्झॅक्शनमध्ये मिळू शकतो आय पी ॲड्रेस. तर असे आय पी ॲड्रेस तुम्ही पाहिल्यानंतर हा आय पी ॲड्रेस कोणाचा आहे हे तुम्हाला बघून सांगता येणार नाही. त्यासाठी इंटरनेटवरती असलेल्या व्हुईज वेबसाईटचा वापर तुम्हाला करावा लागेल. त्या व्हुईज वेबसाईट्सच्या माध्यमातून तुम्हाला तो आय एस पी कोण आहे तो शोधावा लागेल, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आर ओ पीचा. कारण आर ओ पीचा आय पी ॲड्रेस मिळाला म्हणजे आर ओ पीला आय पी ॲड्रेस त्याच्या आय एस पीने दिलेला असणार आहे. तो आर ओ पी जर इंडियातला असेल तर इंडियातला आय एस पी असेल, बाहेरून कोणी गुन्हा केला असेल आर ओ पीने तर तो आय एस पी बाहेरचा असू शकतो. त्याच्यामध्ये अनेक बाकी संकल्पना आहेत. प्रॉक्सी आय पी ॲड्रेस आहे, आय पी ॲड्रेस स्पूफिंग आहे, ज्याच्यामध्ये जरी भारतामध्ये राहणारा व्यक्ती असेल तर स्वतः आय पी ॲड्रेस लपवून तो दुसऱ्या देशातल्या आय पी ॲड्रेसच्या माध्यमातून तो टार्गेटवरती जाऊ शकतो. ते प्रॉक्सी सर्व्हर आय पी ॲड्रेस ज्याला म्हणतात. ती संकल्पना आपण पुढच्या आय पी ॲड्रेस सेशनमध्ये घेऊ की कसा लपवला जातो, कसं शोधायचं की तो प्रॉक्सी सर्व्हर आहे का ओरिजिनल सर्व्हर आहे की ओरिजिनल आय पी ॲड्रेस आहे, ते आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू. सध्या एक लक्षात घ्या की कुठल्याही आय पी ॲड्रेसच्या आय एस पीची जर माहिती काढायची असेल तर आपल्याला व्हुईज जर टाकलं तुम्ही गुगलमध्ये त्याच्या शेकडो वेबसाईट्स आहेत जी ही सुविधा पुरवतात की आय एस पी कोण आहे सांगण्याची. मी जी टूल वापरतो तिचं नाव आहे whuiz.domaintools.com. कारण ह्याच्यामध्ये मला आय पी व्हर्जन 4 आणि आय पी व्हर्जन 6 हे दोन्हीचे आय एस पी मला मिळतात. तर हे तुम्ही इथे जर पाहिलं की त्यामध्ये मी आय पी ॲड्रेस टाकल्यानंतर मला जी माहिती मिळाली त्यामध्ये आय एस पीचं नाव आणि पत्ता आहे. हा माझ्या स्वतःच्या आय एस पीचा आय पी ॲड्रेस आहे, माझ्या संगणकाला दिलेला. आता केबलवाला असल्यामुळे त्याचं नाव तिथे आलं आहे, त्याचं ईमेल आय डी आलेला आहे, त्याचा कॉन्टॅक्ट सेलफोन नंबर आला आहे आणि वरती त्याचा ॲड्रेस आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हुईजच्या माध्यमातून आय पी ॲड्रेसचा आय एस पी शोधू शकता. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की आय पी ॲड्रेस म्हणजे काय, खाजगी आय पी ॲड्रेस म्हणजे काय, सार्वजनिक आय पी ॲड्रेस म्हणजे काय, नॅट म्हणजे काय, आय पी व्हर्जन 4 म्हणजे काय, आय पी व्हर्जन 6 म्हणजे काय, आय पी ॲड्रेस ॲडव्हान्स हे सेशन जेव्हा आपण घेऊ त्यामध्ये मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे आय पी ॲड्रेसचे आय पी डी आर पाहू. आय पी ॲड्रेसच्या संदर्भात जी पी आर एस सी आय डी सी डी आर पाहू आणि त्यानंतर आपण पाहू की वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन जी आपल्याला फायनान्शियल संस्थांकडून येते, ज्याला आपण वेब सर्व्हर लॉग म्हणतो, किंवा ई वॉलेटच्या संदर्भात अनेक गुन्ह्यांचा आपण तपास करतो. तर त्या तपासामध्ये आपल्याला केस स्टडीज आपण बघू की त्यामध्ये आपण आय पी ॲड्रेसचा वापर करून आरोपीला कसं पकडू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रॉक्सी सर्व्हरचा आय पी ॲड्रेस असेल तर तो आपण कसं शोधायचं की हा खरोखरच आरोपीच्या संगणकाचा किंवा मोबाईल फोनचा आय पी आहे की त्याने कुठला प्रॉक्सी सर्व्हर वापरला आहे आणि आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला आय पी स्पूफिंग म्हटलं जातं. हे सर्व आपण या सिरीजच्या पार्ट क्रमांक 2 मध्ये पाहू. हे सध्या बेसिक आपण घेतलेलं आहे. आज ॲडव्हान्स जे आहे ते आपण पार्ट 2 मध्ये घेऊ. थँक्यू व्हेरी मच. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे टेक्निकल व्हिडिओज जे आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच.